ग्रामीण भागातील शेतकरी आणि ग्रामस्थांसाठी अत्यंत महत्त्वाच्या ठरणाऱ्या पाणंद रस्त्याच्या रखडलेल्या कामाचा प्रश्न आमदार डॉक्टर अतुलबाबा भोसले यांनी आज विधानसभेत उपस्थित करत राज्य सरकारचे लक्ष वेधले. कराड दक्षिणमधील पाणंद रस्त्याची प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करावीत अशी आग्रही मागणी त्यांनी आज सभागृहात केली. आमदार डॉक्टर अतुलबाबा भोसले यांच्या पाठपुराव्यामुळे कराड दक्षिण मतदारसंघात 2 वर्षापूर्वी मातोश्री पाणंद रस्ता दुरुस्ती योजना अंतर्गत तब्बल 227 किलोमीटर पाणंद रस्त्यांना मंजुरी देण्यात आली आहे. मात्र यातील अनेक कामे अद्याप अपूर्ण असल्याचे आमदार डॉक्टर भोसले यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. बाबा भोसले 10 जून 2024च्या शासन निर्णयाप्रमाणे माझ्या मतदारसंघातले 227 किलोमीटर रस्ते मातोश्री पाणंद रस्ता दुरुस्ती योजनेमधनं मंजूर झाले. पण अध्यक्ष महोदय 1 वर्ष 2 वर्ष होऊन देखील त्यामधले 51 रस्ते पूर्ण झालेले आहेत. राहिलेल्या रस्त्याची कामं पूर्ण झालेली नाहीत. माझी आदरणीय राजेसाहेबांना विनंती आहे की राजेसाहेब आपण आमचे सातारचे पालकमंत्री देखील आहात आणि त्यामुळं हे जे रस्ते आहेत जे मातोश्री पाणंद रस्ता दुरुस्ती योजनेमधनं मंजूर झाले होते हे रस्ते आपण मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ता दुरुस्ती योजनेमध्ये वर्ग करू शकतो का, हा माझा पहिला प्रश्न आहे. आणि दुसरा प्रश्न माझा असा आहे की कामं जी अर्धवट राहिलेली आहेत किंवा निम्मे अर्धे झालेली आहेत पण एक शासन निर्णयामुळे ही कामं सगळी थांबवण्यात आलेली आहेत. ही राहिलेली कामं आपण मातोश्री पाणंद रस्ता दुरुस्ती योजनेतनं पूर्ण करणार की बळीराजा पाणंद रस्ता दुरुस्ती योजनेतनं पूर्ण करणार? सन्माननीय अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य डॉक्टर अतुलबाबा भोसलेंनी जो प्रश्न उपस्थित केलेला आहे की पूर्वीची जी आपण EGS मधनं घेतलेली पाणंद रस्त्यांची योजना होती त्यातले काही रस्ते सुरू झाले, काही कामांमुळे ते थोडे झाले आणि थोडे अर्धवट राहिले. आणि दरम्यानच्या काळामध्ये माननीय बावनकुळे साहेबांनी आता मुख्यमंत्री पाणंद बळीराजा योजना ही नव्याने या ठिकाणी आणली. आता ती अर्धवट राहिलेली कामं रोजगार हमीमधनं आणि ही सगळी योजना बाबा जी आहे ती महसूलकडनं या ठिकाणी केलेली आहे. तरी सुद्धा माननीय महसूल मंत्री महोदयांच्या बरोबर या ठिकाणी चर्चा केली जाईल. त्यांची आणि रोजगार हमी विभागाची एक संयुक्त बैठक घेतली जाईल आणि अशी अपूर्ण कामं ही मुख्यमंत्री बळीराजा पाणंद योजनेमध्ये घेण्यासाठी संयुक्त बैठक घेऊन त्याच्यावरनं निश्चितपणे योग्य विचार केला जाईल.